जळगावमध्ये कालिका माता मंदिराच्या जवळ रेतीच्या भरधाव डंपरनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एका 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवून दिलेला आहे। यावेळी जमावानं पोलिसांवरती संताप व्यक्त करत किरकोळ दगडफेक सुद्धा केली। पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केलाय। चंद्रशेखर नेवे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। चंद्रशेखर, नेमका काय प्रकार घडलाय? पोलीस लाठीमार करतायत। अमोल, जळगाव शहरातली किंवा जिल्ह्यातली अपघाताची मालिका सातत्याने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज देखील जळगावच्या कालिका माता मंदिर परिसरात मुंबई नागपूर हायवेवरती एका डंपरनं दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये 7 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र जमावाचा संताप अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जमावाने डंपर पेटवून दिला। अग्निशामक दलाचे बंब हा डंपर विझवण्यासाठी जवळपास आलेले होते, मात्र जमावाने तो डंपर पूर्ण पेटण्यासाठीच ठेवलेला होता। अग्निशामक दलाला सुद्धा तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये काही जणांनी या जमावामध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील हात उगारल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला आणि सौम्य असा लाठीमार केला आणि काही वेळामध्ये या ठिकाणचा जमाव आता निघून गेलेला असला तरी सुद्धा ही जी काही घटना आहे अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे। उद्या राज्याचे गृहमंत्री हे जळगावच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असतानाच हा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे नक्कीच जनतेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलेला आहे। अमोल, चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। रेतीच्या डंपरने एका बालकाला चिरडलं आणि त्यामुळे संतप्त जमावानं हा डंपर पेटवून दिलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली, त्या ठिकाणी रस्त्यावरती वाहतूक सुद्धा ठप्प झाली आणि त्यामुळे पोलिसांना आता लाठीचार्ज करावा लागला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।